समर्थनार्थ या ठिकाणी मी असू किंवा बाळामामा उपस्थित आहे. आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे. कारण प्रश्न एकदम प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे. युवा पिढी म्हणजे देशाचं भविष्य आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्या बाबत जर पेपर फुटी असू किंवा अनेक ह्या प्रश्नाच्या बाबत हे त्या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही ज्या पद्धतीने महाराष्ट्रात पाहतात, महाराष्ट्रात टीईटीचा पेपर फुटला होता, इकडे नीटचा पेपर फुटलेला आहे आणि मागणी नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची आहे. सगळ्यात महत्त्वाचं जर शिक्षण व्यवस्थेमध्ये जर अशा चुकीच्या पद्धतीने जर पेपर फुटी होत असेल त्या अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. त्याला जबाबदार असणाऱ्या मंत्र्याचा तात्काळ राजीनामा घेणं अपेक्षित होतं. पण सरकारने ते न करता हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला, पोलीस बळाचा वापर केला आणि आमच्या विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण केली. ज्या पेपर फुटीमुळे आमच्या 20 ते 22 विद्यार्थ्यांची आत्महत्या करण्याची वेळ आली त्या आत्महत्याला जबाबदार कोण आहे? त्या अधिकारी असू किंवा त्या संबंधित लोकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. त्या कुटुंबाला भरीव अशी मदत मिळाली पाहिजे. आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी पेपर फुटीमध्ये ज्यांचा हातभार आहे, ज्यांचा त्या ठिकाणी हस्तक्षेप आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. आणि ह्या माफक मागण्या आहे पण तरीही सरकारला कुठं जाग येत नाही. आमच्या लोकांना विद्यार्थ्यांना इतका अमानुषपणे मारहाण केली. या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी. त्यामध्ये काय नक्की चर्चा झाली, काही चर्चा आहे का? कारण एकीकडे ही सगळ्यात चर्चा सुरू असताना पवार साहेब भेटलेत आणि चर्चा ह्याही सुरू आहे की तुमचा पक्ष तर सत्तेत जातोय. नाही, पवारसाहेबांची मोदीजींची काल जी भेट झाली त्याबाबत आम्ही अद्यापपर्यंत तरी पवारसाहेबांची आमची कुठची चर्चा नाही. आज नाही, कोणाशी चर्चा नाही. चर्चा झाल्यानंतर निश्चित आम्ही मीडियासमोर काय चर्चा झाली ती मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू. सत्तेत जात आहे नाही, सत्तेत जाण्याचा काही संबंध नाही. आज आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बेरोजगारांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही लढणारा आमचा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विट करून सांगितलं की केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालू. इतक्या दिवस पेपर फुटी झालेले किती महिने लुटून गेले. मग आज का त्यांना जाग आली त्या ठिकाणी ट्विट करायची आणि फास्ट ट्रॅक कोर्टात चालू? तुम्ही तात्काळ मिनिस्टरचा राजीनामा घ्या ना, मिनिस्टरचा राजीनामा घ्या. तुम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करा. फक्त ही वेळ काढूपणा करण्याचा प्रयत्न केला जातो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.